Hello students, welcome back and good morning all of you. In my previous presentation, we have discussed about the new syllabus as well as the pattern of question paper regarding English for Business Communication. And I hope so that all of you might have understood the syllabus as well as the pattern of the same paper. Okay? मैत्रिणींनो, आपल्या त्या सिलेबसमध्ये तुमच्या लक्षात आलं का बघा की आपल्याला सेमिस्टर 3 साठी एकूण 4 मॉड्यूल्स आहेत आणि त्या 4 मॉड्यूल्सपैकी 3 मॉड्यूल्स ही कम्युनिकेटिव्ह स्किल्सवरती आहेत आणि त्यामध्येच रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शनचा पण भाग आहे. रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच इन्क्लुडिंग प्रोज अँड पोएट्री. म्हणजेच काय तर थोडक्यात तुमचा सिलेबस इंग्लिश फॉर बिझनेस कम्युनिकेशनचा सिलेबस हा कम्युनिकेटिव्ह स्किल्सची काही युनिट आणि त्याचबरोबर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन इन्क्लुडिंग प्रोज अँड पोएट्री असा भाग त्यामध्ये आहे. आलं लक्षात? आणि मग एकदा हे तुमच्या लक्षामध्ये आलं की मग आपण आपल्या आज मी जे काही नवीन मॉड्यूल तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे त्याची माहिती मी देणार आहे. ओके? वेल स्टुडंट्स, टुडे आय एम गोइंग टू प्रेझेंट द पोएम इन अवर मॉड्यूल नंबर 1, that is Phenomenal Woman. Phenomenal Woman, that particular poem is written by Maya Angelou. Phenomenal Woman, and it is written by Maya Angelou. Okay. Before starting the discussion as well as the reading of that particular poem, I would like to discuss with you the introduction of the poet Maya Angelou. Students, Maya Angelou, who is Black American, and she is an American author and poet. म्हणजे ब्लॅक अमेरिकन असा मी जेव्हा माया एंजेलोचा उल्लेख केला याचं कारण असं आहे की त्या कृष्णवर्णीय अमेरिकन आहेत. शी इज फेमस फॉर हर बायोग्राफिकल कॉन्ट्रीब्युशन टू लिटरेचर. शी हॅज रिटन 6 ऑटोबायोग्राफिकल व्हॉल्यूम्स. म्हणजे त्यांनी बरंचसं लिखाण हे बऱ्यापैकी चरित्रात्मक असं केलेलं आहे आणि त्यांच्या जवळजवळ 6 आत्मचरित्र प्रसिद्ध आहेत. त्यांच्या एका चरित्राचं नाव असं आहे, her first biographical volume entitled I Know Why the Caged Bird Sings. For the sake of your understanding, I repeat here the name of her biography. I Know Why the Caged Bird Sings. And this particular biographical volume, which is published in 1969. She won the prestigious Pulitzer Prize. म्हणजे त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचं समजलं जाणारं पुलित्झर प्राइज हे पण त्यांच्या एका कविता संग्रहासाठी मिळालेलं होतं. अँड द नेम ऑफ हर व्हॉल्यूम ऑफ पोएट्री इज जस्ट गिव्ह मी अ कूल ड्रिंक ऑफ वॉटर बिफोर आय डाय. बघा काय नाव आहे, जस्ट गिव्ह मी अ कूल ड्रिंक ऑफ वॉटर बिफोर आय डाय. तर या कविता संग्रहाला अत्यंत प्रसिद्ध नावाजलेलं आणि मानाचं समजलं जाणारं पारितोषिक मिळालेलं होतं आणि त्या पारितोषिकाचं नाव होतं, मुद्दाम मी रिपीट करते, पुलित्झर प्राइज. ओके? म्हणजे इथं थोडक्यात आपण माया एंजेलो यांची इंट्रोडक्शन बघितलेली आहे. कवितेला सुरुवात करताना मी आज या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला एक सूचना देऊ इच्छिते की आपला सिलेबस हा बिझनेस फॉर कम्युनिकेशनचा सिलेबस हा आपला जुना आहे. म्हणजे टेक्स्टबुक मागच्या वर्षीपासून मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे मी तुम्हा सगळ्या विद्यार्थिनींना एक विनंती करते की जेव्हा आपल्याला ही मॉड्यूल्स आपण आता शिकणार आहोत तेव्हा तुमच्या हाताशी कंपल्सरी इंग्लिशचं पुस्तक पाहिजे आणि एक नोटबुक असायला हवी. जरी आत्ता काही जणींनी पुस्तकं घेतलेली नसतील तरी मी तुम्हाला विनंती करेन की जवळच्या पुस्तकालयामध्ये जाऊन तुम्ही बिझनेस फॉर इंग्लिश फॉर बिझनेस कम्युनिकेशन हे पुस्तक तुम्ही लवकरात लवकर स्वतःशी
विकत आणून ठेवावं आणि ते मी शिकवत असताना आपण ती युनिट तुम्ही बघावीत. ओके, वेल, this is the introduction of Maya Angelou. Now, before starting the discussion, line by line of this particular poem, I would like to read the entire poem. I would like to read the entire poem. Okay? Phenomenal woman. The lines are in front of you in this particular slide. Pretty woman, wonder where my secret lies. Pretty women, wonder where my secret lies. I am not cute or built to suit a fashion model size. I am not cute or built to suit a fashion model's size. But when I start to tell them, they think I am telling lies. They think I am telling lies. I say, it's in the reach of my arms, the span of my hips, the stride of my step, the curl of my lips. I am a woman phenomenally. Phenomenal woman, that's me. The next stanza. I walk into a room just as cool as you please, and to a man the fellows stand or fall down on their knees. Then they swarm around me, a hive of honey bees. I say, it's the fire in my eyes and the flash of my teeth, the swing in my waist and the joy in my feet. I am a woman phenomenally. Phenomenal woman, that's me. The next stanza. Men themselves have wondered what they see in me. They try so much, but they can't touch my inner misery. My inner mystery. When I try to show them, they say they still can't see. I say, it's in the arch of my back, the sun of my smile, the reed of my breast, the grace of my style. I am a woman phenomenally. Phenomenal woman, that's me. Now you understand just why my head's not bowed. I don't shout or jump about or have to talk real loud. When you see me passing, it ought to make you proud. I say, it's in the click of my heels, the bend of my hair, the palm of my hand, the need for my care. Because I am a woman phenomenally. Phenomenal woman, that's me. Okay, this is the particular poem regarding the reading of this poem. Okay, then I would like to discuss with you this poem stanza by stanza. Okay, let me see the first stanza of this poem. Pretty women wonder where my secret lies. मी तर तुम्हाला असं म्हणेन की कवितेचं जे टायटल आहे म्हणजे बिफोर स्टार्टिंग द डिस्कशन आय वुड लाईक टू से दॅट फिनॉमिनल वुमन. फिनॉमिनल म्हणजे काय तर ज्याला आपण रिमार्केबल असं म्हणतो किंवा इम्प्रेसिव्ह असं म्हणतो. त्यामुळे तुम्ही हा शब्द लिहून घेतला तरी चालेल. फिनॉमिनल म्हणजे अद्वितीय किंवा रिमार्केबल. म्हणजेच कवितेचं टायटल फिनॉमिनल वुमन म्हणजेच अद्वितीय स्त्री. लक्षात आलं. आता पहा पहिला स्टॅन्झा. प्रिटी विमेन वंडर वेअर माय सिक्रेट लाईज. आता इथं प्रिटी विमेन, प्रिटी म्हणजे कोण तर त्याची पण एक बॅकग्राऊंड मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. देन आपण अगदी वर्ड टू वर्ड ही कविता बघूया.
ॲज अर्लियर आय सेड दॅट माया एंजिलो इज अ ब्लॅक अमेरिकन. म्हणजे त्या स्वतः कृष्णवर्णीय अमेरिकन आहेत. आणि अमेरिकन सोसायटीमध्ये असा एक प्रघात होता की व्हाईट विमेन आर किंवा व्हाईट विमेन वेअर कन्सिडर्ड प्रिटियर अँड स्ट्रॉंगर दॅन द ब्लॅक विमेन. म्हणजे काय तर श्वेतवर्णीय किंवा कृष्णवर्णीय स्त्रिया ह्या व्हाईट कलर्ड विमेनपेक्षा ह्या कमी प्रिटियर किंवा कमी सुंदर असतात किंवा कमी स्ट्रॉंगर असतात असा एक समज होता. आणि हे जे काही चुकीचं ॲझम्शन त्यावेळच्या समाजामध्ये होतं तेच ॲझम्शन किंवा ते मत माया एंजिलोना खोडून टाकायचं होतं. ते चुकीचं होतं असं त्यांचं मत होतं आणि म्हणून त्या बॅकग्राऊंडला अनुसरून त्यांनी ही प्रस्तुत कविता लिहिलेली आहे. इज दॅट क्लिअर? मग आता इथं प्रिटी विमेन कोणाला म्हणायचं असेल कवयित्रीला तर प्रिटी विमेन म्हणजे कोण तर व्हाईट विमेन. पॉईंट टू बी नोटेड इन युअर माइंड स्टुडंट्स. प्रिटी विमेन मीन्स व्हाईट विमेन. व्हॉट इज द फर्स्ट लाईन? प्रिटी विमेन वंडर व्हेअर माय सिक्रेट लाईज. म्हणजे काय म्हणायचं आहे ना, या ज्या गोऱ्या अमेरिकन स्त्रिया आहेत त्या आश्चर्यचकित होऊन विचारतात किंवा मला विचारतात. या ठिकाणी ह्या सुंदर स्त्रिया म्हणजे कोण तर ह्या गोऱ्या अमेरिकन स्त्रिया आश्चर्यचकित होऊन विचारतात किंवा विचार करतात की आय एम नॉट क्यूट ऑर बिल्ट टू सूट अ फॅशन मॉडेल्स साईज. आता म्हणजे आय म्हणजे कोण तर इथं माया एंजिलो हरसेल्फ. म्हणजे इथं आय म्हणजे कोण आहे तर कवयित्री स्वतः. ह्या प्रिटी विमेन कोण आहेत तर गोऱ्या अमेरिकन स्त्रिया. आय म्हणजे माया एंजिलो हू हरसेल्फ वॉज ब्लॅक अमेरिकन. आणि मग त्या आश्चर्याने ह्या गोऱ्या अमेरिकन स्त्रिया जेव्हा मला विचारतात मला की माझ्या सौंदर्याचं गुपित कशात आहे. व्हेअर माय सिक्रेट लाईज. बघा वंडर म्हणजे आश्चर्याने विचारतात. वंडर म्हणजे काय आश्चर्य. तर आश्चर्याने विचारतात की व्हेअर माय सिक्रेट लाईज. तुझ्या सौंदर्याचं गुपित कशामध्ये आहे. आय एम नॉट क्यूट. मी तर गोंडस नाही. किंवा फॅशन मॉडेल टू सूट अ फॅशन मॉडेल्स साईज किंवा फॅशन मॉडेलच्या आकाराची नाही. आता हे फॅशन मॉडेल म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे की दररोज एक नवीन वेशभूषा सादर करणारी व्यक्ती म्हणू आपण. जशा वेगवेगळ्या हिरोईन्स हे एखाद्या कपड्याचं ॲडव्हर्टाईज करायचं असेल तर स्वतः ती वेशभूषा सादर करून आपल्यासमोर ॲडव्हर्टाईज करतात, जाहिरातबाजी करतात. तर त्यांना आपण मॉडेल म्हणतो, फॅशनेबल मॉडेल म्हणतो. तसं कवयित्री इथं म्हणते आय एम नॉट क्यूट ऑर बिल्ट टू सूट अ फॅशन मॉडेल्स साईज. म्हणजे मी गोंडस नाही. क्यूट म्हणजे मराठीत आपण गोंडस म्हणतो. मी गोंडस नाही किंवा फॅशन मॉडेलच्या आकाराची नाही. पण बट व्हेन आय स्टार्ट टू टेल देम. पण बघा त्या काय म्हणतात पण मी जेव्हा त्यांना हे सांगायला लागते. बट व्हेन आय स्टार्ट टू टेल देम दे थिंक आय एम टेलिंग लाईज. मग त्यांना काय वाटतं की मी खोटं बोलत आहे. पोएट इथं काय म्हणतात पहा. बट व्हेन आय स्टार्ट टू टेल देम जेव्हा मी त्यांना सांगायचा प्रयत्न करते दे थिंक आय एम टेलिंग लाईज. दे थिंक दॅट शी इज टेलिंग लाईज. म्हणजेच मी खोटं बोलत आहे असं त्यांना वाटतं किंवा ते मला तसं म्हणतात. मग मी त्यांना उत्तर देते. आय से मी त्यांना म्हणते इट्स इन द रीच ऑफ माय आर्म्स. माझं सौंदर्य कशामध्ये आहे तर ते गुपित किंवा ते सौंदर्य माझं कशामध्ये आहे. इट्स इन द रीच ऑफ माय आर्म्स. माझ्या हाताच्या आवाक्यामध्ये आहे. रीच ऑफ माय आर्म्स माझ्या हाताच्या आवाक्यात आहे. आणखी कशामध्ये आहे माझ्या सौंदर्याचं गुपित. द स्पॅन ऑफ माय हिप्स. ते माझ्या हिप्स म्हणजे आपण हिप्स हा शब्द तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आपण ज्याला आपण म्हणू की एक्सटेंडेड किंवा एक्सटेंड ओव्हर किंवा एक्सटेंड अक्रॉस द स्पॅन ऑफ माय हिप्स. म्हणजे माझ्या पुठ्ठ्याच्या कमाणीच्या आकारामध्ये आहे. बघा माझ्या पुठ्ठ्याच्या कमाणी आकारामध्ये हिप्सच्या आकारामध्ये आहे. म्हणजे माझ्या ज्या हिप्स आहेत म्हणजे पार्श्वभाग माझा जो आहे त्याच्या त्या आकारामध्ये आहे त्याचं सौंदर्य किंवा ते गुपित.
देन शी सेज द स्ट्राईड ऑफ माय स्टेप. बघा, स्ट्राईड म्हणजे काय म्हणतो आपण? अ लॉंग स्टेप. शब्द फार तर तुम्ही इथं लिहून घ्या, STRID. स्ट्राईड म्हणजे काय? अ लॉंग स्टेप. म्हणजे माझं सौंदर्याचं गुपित हे माझ्या पाऊल, स्टेप म्हणजे काय? पाऊल. माझ्या पावलातील ज्या लांब टांगेच्या अंतरामध्ये आहे. म्हणजे जेव्हा मी लांब लांब टांगा टाकून चालते, म्हणजे व्हेन आय वॉक विथ लॉंग स्टेप्स. बघा, व्हेन आय वॉक विथ लॉंग स्टेप्स, तर त्याच्यामध्ये आहे माझ्या सौंदर्याचं गुपित. कशामध्ये आहे? द स्ट्राईड ऑफ माय स्टेप. अगेन शी सेज द कर्ल ऑफ माय लिप्स. बघा, लिप्स म्हणजे ओठ, तुम्हाला माहिती आहे. कर्ल म्हणजे वक्राकार, म्हणजे कर्ली म्हणतो आपण. तर ते कशामध्ये आहे आणखी? तर ते माझ्या ओठांच्या गोलाकार आकारामध्ये आहे किंवा गोलाकारामध्ये आहे. माझे ओठ कसे आहेत? गोलाकार आहेत. माझे ओठ कसे आहेत? कर्ली आहेत. माझे ओठ कसे आहेत? सर्क्युलर टाईप असे आहेत, गोलाकार आहेत. आणि म्हणून माझ्या सौंदर्याचं गुपित कशामध्ये आहे? इट इज इन द कर्ल ऑफ माय लिप्स. म्हणजेच माझ्या ओठांच्या गोलाकारात आहे. आय एम अ वुमन. तेव्हा मग त्यांना हे सगळं खोटं वाटतं, कारण आय एम अ वुमन फिनॉमिनली. मी मगाशी सांगितलं फिनॉमिनलचा अर्थ काय आहे? अद्भुत, आश्चर्यकारक असं, इम्प्रेसिव्ह, रिमार्केबल. आणि म्हणून कवी इथं म्हणतात आय एम अ वुमन फिनॉमिनली. मी एक आश्चर्यकारक स्त्री आहे. फिनॉमिनल वुमन, मी एक अद्वितीय अशी स्त्री आहे. दॅट्स मी. आणि ती अद्वितीय स्त्री म्हणजे दुसरं कोणी नसून मी आहे, ती मीच आहे. बघा, तुमच्या लक्षात आलं? दिस इज द फर्स्ट स्टँजा वी हॅव डिस्कस्ड हिअर. प्रिटी विमेन मीन्स व्हाईट अमेरिकन विमेन. आय मीन्स द पोएट हरसेल्फ, म्हणजेच माया अँजेलो. आणि जेव्हा मग ह्या स्त्रिया म्हणजे व्हाईट अमेरिकन विमेन जेव्हा तिला विचारतात की तुझ्या सौंदर्याचं गुपित कशामध्ये आहे, तू आमच्याशी खोटं बोलतेस, तू आम्हाला सांगत नाही आहेस, तेव्हा ती म्हणते की ते माझ्या सौंदर्याचं गुपित हे कशामध्ये आहे? इट इज इन द रीच ऑफ माय आर्म्स, द स्पॅन ऑफ माय हिप्स, द स्ट्राईड ऑफ माय स्टेप, द कर्ल ऑफ माय लिप्स. In all these things, these are the parts of my body, and in all these things my beauty has been light. My beauty is hidden there. Okay? And then at the end of this first stanza she says I am a woman phenomenally. आणि म्हणून जेव्हा त्यांना ते सगळं खोटं वाटतं तेव्हा ती म्हणते की मी एक आश्चर्यकारक स्त्री आहे. म्हणजेच मी काय आहे? फिनॉमिनल वुमन. These words she has selected for the title of this poem, Phenomenal Woman. Phenomenal woman, that's me. आलं लक्षात? मी एक अद्वितीय अशी स्त्री आहे. This is the first stanza. Okay? Now we can see here the second stanza in this particular poem. In the second stanza she says, I just walk into the room. I walk into a room just as cool as you please. बघा. And to a man the fellows stand or fall down on their knees. म्हणजे काय? त्या म्हणतात की I walk into a room just as cool as you please. Please म्हणजे काय? आवडणे, मनाला आनंद देणे, मनाला आल्हाददायक वाटणे. तर त्या म्हणतात तुम्हाला आवडेल तितक्या शांतपणे, जस्ट ॲज कूल ॲज. आता इथं माया अँजेलोनी सिमिली हा अलंकार वापरलाय बघा. सिमिली म्हणजे काय? SIMILE. सिमिली हा एक भाषेचा अलंकार मानला जातो की ज्यामुळे कवितेला आणखी सौंदर्य येतं. आणि मग हा सिमिली अलंकार ज्याला आपण मराठीमध्ये उपमा अलंकार म्हणतो, म्हणजे दोन गोष्टींची तुलना करण्यासाठी जेव्हा ॲज किंवा लाईक ॲज असे शब्द येतात किंवा अशी वाक्यरचना येते किंवा असे ग्रॅमॅटिकल वर्ड्स वापरले जातात, तेव्हा तिथं उपमा अलंकार होतो. आणि इथं आपल्याला ह्या कवितेमधल्या या ओळीमध्ये आपल्याला तो अलंकार कवियत्रीनं वापरलेला दिसून येतो. आय वॉक इन टू रूम. मी कशी चालते? जस्ट ॲज कूल ॲज. म्हणजे अत्यंत शांतपणे, तुम्हाला आवडेल ॲज यू प्लीज, तुम्हाला आवडेल तितक्या शांतपणे मी खोलीमध्ये प्रवेश करते आणि पुरुषांच्या जवळ जाते. अँड टू अ मॅन. मी जेव्हा अशा पुरुषांच्या जवळ जाते, अशा माणसांच्या जवळ जाते तेव्हा ते पुरुष द फेलोज स्टँड, तर ते उठून उभे राहतात. किंवा ऑर
परत त्या काय म्हणतात पहा, देन शी सेज ऑर फॉल डाऊन ऑन देअर नीज. म्हणजे मी जेव्हा पुरुषांच्या जवळ जाते त्यावेळी द फेलोज स्टँड इन फ्रंट ऑफ मी. द फेलोज म्हणजे ते पुरुष उठून उभे राहतात, किंवा ऑर फॉल डाऊन ऑन देअर नीज, माझ्या पुढे गुडघे टेकवून विनवणी करतात. नीज म्हणजे काय, गुडघे म्हणतो आपण. फॉल डाऊन म्हणजे गुडघे टेकून उभं राहणं किंवा गुडघे टेकणे. तर माझ्या पुढे गुडघे टेकून ते मला विनवणी करतात. देन दे स्वॉर्म अराउंड मी. स्वॉर्म SWARM. स्वॉर्म मीन्स घोंगावणे म्हणतो आपण. म्हणजे घोंगावणे कसं, जसं आपल्याला माहिती आहे ना की मधाच्या पोळ्यावरच्या माशा किंवा मधमाशा जशा घोंगावतात, तो घोंगावण्याचा आवाज. इथे पोएट काय म्हणतात पहा, मग ते पुरुष माझ्याभोवती मधाच्या पोळ्यावरील मधमाशाप्रमाणे घोंगावतात. बघा, शी सेज देन दे स्वॉर्म अराउंड मी. अराउंड मी माझ्याभोवती. स्वॉर्म म्हणजे काय, शब्द लिहून घेतला का, स्वॉर्म म्हणजे घोंगावणे. देन दे स्वॉर्म अराउंड मी अ हाईव ऑफ हनी बीज. शब्द लिहून घ्या हा, किंवा ही संपूर्ण ओळच लिहून घ्या. अ हाईव ऑफ हनी बीज. अ हाईव ऑफ हनी बीज म्हणजे काय, मधाच्या पोळ्यावरील मधमाशांप्रमाणे. लिहून झालं का पहा. इंग्लिशमध्ये त्याला आपण असंही म्हणू की देन द फेलोज स्वॉर्म or moving around together just like a hive of honey bees. लक्षात, घोंगावतात ते. देन आय से, आणि मग मी म्हणते, मी म्हणजे कोण, द पोएट हरसेल्फ. मग मी म्हणते, आय से इट्स द फायर इन माय आईज. माझ्या सौंदर्याचं गुपित कशामध्ये आहे, इट्स द फायर इन माय आईज. हे रहस्य किंवा हे गुपित माझ्या डोळ्यामधील फायरमध्ये. फायर म्हणजे इथं आपण शब्दशः अर्थ आग असा घेणार नाही. इथं कवीला काय सांगायचं आहे, तर इट्स द फायर इन माय आईज म्हणजे फायर म्हणजे तेजस्वीपणा, ब्राईटनेस ज्याला आपण म्हणतो. डोळ्यामधलं माझं जे तेज आहे, त्या तेजामध्ये माझ्या सौंदर्याचं गुपित लपलेलं आहे. लक्षात आलं का बघा मुलींनो. इट इज द फायर इन माय आईज. माझ्या डोळ्यातील तेजामध्ये, माझ्या ब्राईटनेसमध्ये डोळ्यातील ते तेज अवलंबून आहे, किंवा ते तेज किंवा ते रहस्य माझं त्या तेजामध्ये आहे. आणखी कशामध्ये आहे, अँड द फ्लॅश ऑफ माय टीथ. बघा, द फ्लॅश ऑफ माय टीथ. आता फ्लॅश म्हणजे काय, फ्लॅश म्हणजे चमक म्हणतो आपण, चमकदारपणा. टीथ म्हणजे दात. म्हणजेच माझ्या सौंदर्याचं गुपित आणखी कशामध्ये आहे, पहिल्यांदा तर ती म्हणतेच इट इज द फायर इन माय आईज. डोळ्यातील तेजामध्ये माझ्या सौंदर्याचं रहस्य आहे. अँड द फ्लॅश ऑफ माय टीथ, माझ्या दातांच्या चमक जी आहे त्या चमकेमध्ये किंवा त्या चमकपणामध्ये माझं ते रहस्य आहे. देन शी सेज द स्विंग इन माय वेस्ट. स्विंग इन माय वेस्ट. वेस्ट म्हणजे काय, कमर म्हणतो आपण वेस्ट म्हणजे. आणि स्विंग ज्याला आपण म्हणू की माझ्या जो कमरेचा जो भाग आहे, त्या कमरेच्या भागामध्ये ते माझं सौंदर्य आहे. स्विंगला फार तर तुम्ही असं इंग्लिशमध्ये आपण असंही म्हणू शकतो. राईट डाऊन द मीनिंग ऑफ दिस वर्ड. SWING मीन्स, राईट डाऊन द मीनिंग, टू मूव टू अँड फ्रो बिटवीन टू एंड्स. बघा, मी परत सांगते फॉर द सेक ऑफ युअर अंडरस्टँडिंग. आय रिपीट हिअर द मीनिंग ऑफ द सेम वर्ड. स्विंग मीन्स टू मूव, MOV, टू अँड फ्रो, परत पुढल्या TO, अँड फ्रो, FRO, बिटवीन टू एंड्स, ENDS. फार तर तुमच्या पुस्तकामधलं पेज नंबर 23 वरती जी ग्लॉसरी दिलेली आहे, शब्दांचे जे अर्थ दिलेले आहेत ना, डिफिकल्ट वर्ड्स ज्याला आपण म्हणतो, तर त्या अवघड शब्दांचे शब्द आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही यू जस्ट सी पेज नंबर 23 अँड दिस पर्टिक्युलर वर्ड अँड इट्स मीनिंग. ओके, लेट मी एक्सप्लेन. शी सेज द स्विंग इन माय वेस्ट म्हणजेच माझ्या कमरेच्या
त्या स्विंगमध्ये, म्हणजे जेव्हा मी टू अँड फ्रो माझी कंबर पुढं मागं होते, हलते, त्यावेळेला त्या कमरेच्या त्या हलण्यामध्ये, त्या मूव्हिंग पोझिशनमध्ये माझ्या रहस्य, म्हणजे माझ्या सौंदर्याचं रहस्य लपलेलं आहे. देन शी सेज अँड द जॉय इन माय फीट. बघा त्या काय म्हणतात, आणखी कशामध्ये आहे माझ्या सौंदर्याचं रहस्य? इट इज इन माय फीट. इट इज इन माय फीट अँड द जॉय इन माय फीट. म्हणजेच काय, माझ्या पायातील आनंद आहे, माझ्या पायामध्ये आनंद आहे, त्या आनंदामध्ये माझ्या सौंदर्याचं रहस्य लपलेलं आहे. आय एम अ वुमन, आय एम अ वुमन फिनॉमिनली. आणि मग परत त्या म्हणतात की मी एक आश्चर्यजनक स्त्री आहे, मी एक आश्चर्यजनक अशी स्त्री आहे, मीच ती अद्वितीय अशी स्त्री आहे. फिनॉमिनल वुमन, दॅट्स मी. ओके, नाउ वी कॅन सी हिअर नेक्स्ट स्टॅन्झा, that is, men themselves have wondered what they see in me. They try to so much, but they can't touch my inner mystery. When I try to show them, they say they still can't see. Okay, let me see the third stanza line by line. Okay, men themselves have wondered what they see in me. म्हणजे काय? Here the poet says men themselves have wondered. हे जे पुरुष आहेत हे माझ्यामध्ये काय पाहतात, किंवा what they see in me, माझ्यामध्ये ते काय पाहतात? men themselves have wondered. माझ्यामध्ये काय पाहतात याविषयी पुरुष स्वतःच आश्चर्याने विचार करतात. बघा त्या काय म्हणतात, म्हणजे माझ्यामध्ये आपण, ह्या स्त्रीमध्ये आपण काय पाहतो याबद्दल पुरुष स्वतःच आश्चर्याने स्वतःशी विचार करतात. व्हॉट दे सी इन मी, दे ट्राय सो मच. आणि मग ते समजण्याचा खूप प्रयत्न करतात. दे ट्राय सो मच बट दे कांट टच माय इनर मिस्ट्री. परंतु ते माझ्या अंतरंगातील गुपिताला स्पर्श करू शकत नाहीत. इनर म्हणजे काय? अंतरंग. आतील. मिस्ट्री म्हणजे काय? गुपित. फार तर हा शब्द लिहून घ्या, MYSTERY. मिस्ट्री म्हणजे गुपित, इनर म्हणजे अंतरंग किंवा आतील असं म्हणू आपण. तर माझ्या इनर मिस्ट्री म्हणजे काय? तर माझ्या अंतरंगातील गुपित, त्या गुपिताला मात्र ते स्पर्श करू शकत नाहीत. बट दे कांट टच. टच म्हणजे काय? स्पर्श करणे. दे कांट टच माय इनर मिस्ट्री. ओके, व्हेन आय ट्राय टू शो देम, मग मी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करते. आय ट्राय टू शो देम. व्हेन आय ट्राय टू शो देम, दे से दे स्टील कांट सी. बघा, पण ते काय म्हणतात की मी जेव्हा त्यांना ते दाखवण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते म्हणतात की त्यांना ते रहस्य दिसतच नाही. दे से दे स्टील कांट सी. आम्हाला ते दिसतच नाही असं ते म्हणतायत. आणि मग मी त्यांना म्हणते, आय से इट इज इन द आर्च ऑफ माय बॅक. ते कशामध्ये आहे? तर ते माझ्या पाठीच्या कमाणीमध्ये आहे. आर्च ऑफ माय बॅक. बॅक म्हणजे काय? पाठ. आर्च म्हणजे काय? ARCH. राईट डाऊन द वर्ड अँड इट्स मीनिंग इन युअर नोटबुक. ARCH. आर्च म्हणजे कमाण, कमाणीसारखा शेप, कमाण म्हणतो आपण. बॅक म्हणजे पाठ. तर कवी इथं म्हणते, इट इज इन द आर्च ऑफ माय बॅक. माझ्या सौंदर्याचं गुपित कशामध्ये आहे हे मी सांगण्याचा त्यांना प्रयत्न करते. मी म्हणते इट इज इन द आर्च ऑफ माय बॅक. ते माझ्या पाठीच्या कमाणीमध्ये आहे. आणखी कशामध्ये आहे? द सन ऑफ माय स्माईल. इन द नेक्स्ट लाईन शी सेज द सन ऑफ माय स्माईल. SUN, सन. सन म्हणजे सूर्य. नेहमी ह्या शब्दामध्ये आपली गल्लत होते म्हणून तुम्हाला इथं मी सांगते. SUN सन म्हणजे सूर्य आणि SON सन म्हणजे मुलगा. प्रनाऊन्सिएशन सेम होतं दोन्ही शब्दांचं, बट दिस टू वर्ड्स आर क्वाइट डिफरंट ॲज फार ॲज द मिनिंग इज कन्सर्न. इथं आपण SUN हा शब्द पाहतोय. सन म्हणजे सूर्य, म्हणजे सूर्याची जी चमक आहे, सूर्याचं जे तेज आहे, तर ते माझ्या हास्याच्या तेजामध्ये माझं रहस्य आहे. द सन ऑफ माय स्माईल. आलं लक्षात? डू यू अंडरस्टँड? ओके, देन लेट मी एक्सप्लेन द नेक्स्ट लाईन. द राईड ऑफ माय ब्रेस्ट. ब्रेस्ट म्हणजे छाती म्हणतो आपण. तर माझं सौंदर्य माझ्या
छातीमध्ये आहे. द राईड ऑफ माय ब्रेस्ट. राईड म्हणजे आपण काय म्हणतो, थोडक्यात आपण त्याला राईडला असंही म्हणू शकतो की वर खाली होणारी हालचाल. म्हणजे आपण जेव्हा जोरात जर आपण पळालो तर आपल्याला दम लागतो बघा छातीमध्ये, आणि मग आपण असे उसासे टाकतो, वर खाली आपल्या छातीची हालचाल होते. तर त्याला आपण असं काय म्हणू, यू जस्ट राईट डाऊन द मिनिंग ऑफ दिस वर्ड राईड. राईड म्हणजे काय, पहिला मराठीमध्ये घ्या असं की खालीवर होणारी हालचाल, किंवा दुसरा शब्द आपण राईडला असं म्हणतो बघा की रपेट मारणे किंवा सवारी करणे. इंग्लिशमध्ये आपण त्याला असं म्हणू अपवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स मूवमेंट. ओके, म्हणजे खालीवर होणारी हालचाल. आणि मग त्या इथं म्हणतात की माझ्या हातीच्या वर खाली होण्याच्या हालचालीमध्ये माझ्या सौंदर्याचं रहस्य आहे. देन शी सेज द ग्रेस ऑफ माय स्टाईल. आणखी कशामध्ये आहे तर माझी जी स्टाईल आहे, माझी जी शैली आहे. स्टाईल म्हणजे काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, मुलीनं असं म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये एक अशी प्रोव्हर्ब आहे, स्टाईल इज द मॅन. प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या स्टाईलवरून ठरत असते किंवा ओळखली जाऊ शकते. तसं इथं माया एंजेलो म्हणतात की माझ्या सौंदर्याचं रहस्य हे कशामध्ये, द ग्रेस ऑफ माय स्टाईल, म्हणजेच माझ्या शैलीचं वैभव या सगळ्यामध्ये लपलेलं आहे. दिस इज माय स्टाईल, आणि या स्टाईलमध्येच माझं वैभव किंवा माझं रहस्य लपलेलं आहे. ग्रेस म्हणजे नजाकत किंवा वैभव असं आपण म्हणू शकतो. आय ॲम अ वुमन फिनॉमिनली. आणि म्हणून परत ते म्हणतात कारण मी एक अभूतपूर्व अशी स्त्री आहे, मी एक आश्चर्यजनक स्त्री आहे, मीच अद्वितीय अशी स्त्री आहे. फिनॉमिनल वुमन दॅट्स मी, फिनॉमिनल वुमन दॅट्स मी. ओके, नाऊ let us stop here, and I would like to discuss with you the remaining stanza of this particular poem later on. Students, I hope that all of you might have understood the first 3 stanzas of this poem. I would like to take a review that in the present poem, the poetess Maya Angelou expresses her impression about existence of a woman in society. म्हणजे समाजामध्ये स्त्रीचं जे काही अस्तित्व आहे त्या अस्तित्वाबद्दल तिनं आपल्या अस्तित्वाची जी एक वेगळी छाप उमटवलेली आहे त्याबद्दल या संपूर्ण कवितेमध्ये कवयित्री आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि या कवितेला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जी बॅकग्राऊंड जी कवितेला आहे त्या बॅकग्राऊंडमध्ये कुठंतरी वर्णद्वेषाबद्दल माया एंजेलो यांच्या मनामध्ये असणारा जो राग आहे तो त्यांनी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कारण नेहमी ह्या गोऱ्या अमेरिकन स्त्रिया ह्या ब्लॅक अमेरिकन स्त्रियांना कमी लेखत असत. म्हणजे व्हाईट विमेन कन्सिडर्ड देमसेल्स दॅट वी आर प्रिटियर अँड स्ट्रॉंगर दॅन द ब्लॅक विमेन. आणि म्हणून इथं माया एंजेलो द पोएटेस इज ट्राईंग टू प्रूव्ह धिस टू बी अ फॉल्स ॲझम्पशन. हे चुकीचं कसं आहे, जरी स्त्रीचं सौंदर्य, जरी ती स्त्री ही वर्णानं ब्लॅक असली, कृष्णवर्णीय असली, तरी तिचं सौंदर्य हे तिच्या या आपण ज्या 3 स्टँजामध्ये तिच्या ज्या बॉडी किंवा जे ऑर्गन्स आहेत, तिची जी काही चाल असेल, तिचे जे काही ऑर्गन्स आहेत शरीराचे, त्यामध्ये तिचं सौंदर्याचं रहस्य हे लपलेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथं माया एंजेलो करतात. मला वाटतं तुम्हाला सगळ्या जणींना हे पहिले 3 स्टँजाज कळलेले असावेत असं मी इथं गृहीत धरते. अँड I will come up with my next presentation with the remaining stanza, that is the last stanza of the particular poem Phenomenal Woman by Maya Angelou. Stay happy, stay fit, stay at home, and we will see you in next presentation. Thank you so much.